ओ मी हिंदू आहे, काय त्याच्यात लाज वाटायची काय? हिंदू धर्म हा एकमेव असा धर्म आहे की जर तुम्हाला तो हवा असेल तर तुम्हाला त्याच्यात जन्म घ्यावा लागतो. असून खास मालक घरचा म्हणती चोर त्याला. परिस्थिती आज काही वेगळी नाहीये. अरे कधी तुम्ही म्हणणार की मी भारतीय आहे? या मंचावर उपस्थित आपल्या सर्वांचे प्रेरणा स्तोत्र पंडित मास्टर दीनानाथ मंगेशकर, आपल्या माई मंगेशकर, आपल्या लाडक्या दीदी भारतरत्न लता मंगेशकर, पूजनीय मोहनजी भागवत, आपले सांस्कृतिक मंत्री शेलार साहेब, बिर्लाजी, मंगेशकर कुटुंबीय आणि सर्व पुरस्कार विजेते आणि माझ्यासारखे मंगेशकर कुटुंबियांवर मंगेशकर परिवारावर प्रेम करणारे आपण सगळं. 1963 साली पहिल्यांदा माझं नाव स्क्रीनवर झळकलं आणि ते नाव होतं मास्टर सचिन. 5 वर्षांचा होतो, त्यामुळे त्याचा अर्थ कळला नाही की माझं नाव सचिन आहे तर माझं नाव मास्टर सचिन का. त्याचा अर्थ मला खरं सांगायचं तर कधीच कळला नाही. पण काही दिवसांपूर्वी त्याचा अर्थ मला कळला. जेव्हा मला हे सांगण्यात आलं, ते सुद्धा कोणी सांगितलं तर भारतीताईंनी फोन केला मला. भारतीताईंनी माझे लहानपणी खूप लाड केलेत माझे. तर भारतीताईंनी फोन केला की बाळासाहेबांना बोलायचं आहे तुझ्याशी. बाळासाहेबांनी फोन त्यांनी घेतला आणि सांगितलं की तुम्हाला यावर्षी मास्टर दीनानाथ मंगेशकर पुरस्कार मिळणार आहे, तो तुम्ही स्वीकारावा असं आम्हाला वाटतं. काय तर माझी बोलतीच बंद झाली जेव्हा ते असं बोलले तेव्हा. पण तेव्हा जाऊन मला त्याचा अर्थ कळला की 62 वर्षांपूर्वी माझ्या नावाला मास्टर का लागलं होतं. कारण 62 वर्षांनंतर मास्टर दीनानाथ मंगेशकर पुरस्कार माझ्या नशिबी होता. मंगेशकर फॅमिली, मंगेशकर परिवारांच्या मी लहानपणापासून खूप जवळ आहे. म्हणजे माझी दुसरी आई इथे बसलेली आहे समोर, त्यांना आपण सर्वजण आशा भोसले असं म्हणतो. गर्व वाटतो हे नाव घेताना. अशी माझी आई दुसरी. बाळासाहेबांनी तर लहानपणी मला कड्यावर घेतले. आता मांडी ओली केली की नाही मला माहित नाही, पण कड्यावर घेतलं मात्र आहे. असे लाड हा बरंच फिरवलंय पाल्स. पण तरी सुद्धा एवढी जवळीक असून सुद्धा त्यांना जेव्हा योग्य वाटलं तेव्हाच त्यांनी मला हा पुरस्कार दिला. हे या पुरस्काराचं महत्व आहे असं मला हे तुम्हाला सर्वांना सांगायचंय की हा पुरस्कार जेव्हा त्यांना योग्य वाटतो तेव्हाच ते देतात आणि त्यालाच देतात जे त्याला डिझर्विंग वाटतं. याचा अर्थ मी डिझर्विंग आहे असं सांगणं माझा अर्थ नाही आहे बघा. पण माझं म्हणणं आहे की ही पद्धत आहे आणि ती तशीच असावी असं मला वाटतं. लहानपणी माझ्यावरचे संस्कार, आमच्याकडे रेकॉर्ड प्लेअर असायचे तर माझी आई मला हिंदी फिल्म सॉंग्स किंवा हिंदी चित्रपटातली गाणी किंवा मराठी चित्रपटातली गाणी आधी नाही ऐकवायची. तिच्याकडे दीनानाथांची
गाणी असायची, रेकॉर्ड्स असायचे. मला अजूनही आठवतं, मी अवघ्या 5-6 वर्षांचा होतो जेव्हा पहिल्यांदा मी परवशता आपाश दैवे ज्यांच्या गळा लागला हे गाणं ऐकलं. ती धार अशी कानाला अशी गागली. मी म्हटलं, आई हे कोण? टाईम पम्माली, तुला नाही कळणार इतक्यात, फक्त नाव सांगते, लक्षात ठेव. पुढे जाऊन तू जेव्हा हळूहळू मोठा होशील तेव्हा तुला कळेल हे काय आहे, हे दैवी काय आहे. यांचं नाव आहे मास्टर दीनानाथ मंगेशकर. हे नाव पहिल्यांदा गाण्यावरती पडलं त्या वयात. असे संस्कार घडले माझ्यावर लहानपणापासून. का नाही मी काम सिरियसली घ्यायचं मला तुम्ही सांगा. आजची परिस्थिती वेगळी आहे, पण त्या गाण्यात सुद्धा परवशता पाश दैवे ज्यांच्या गळा लागला मध्ये एक ओळ आहे की असूनी खास मालक घरचा म्हणती चोर त्याला. ही परिस्थिती आज काही वेगळी नाहीये. त्या काळी इंग्रजांकरता लिहिलेली ओळ आजच्या काळात कोणकोणत्या लोकांकरता वापरली जाते किंवा आपण वापरू शकतो हे तुमच्या समोर आहे. सुनील अण्णा बोलून गेले की भिहायचं नाही, घाबरायचं नाही, आपण जायचं तिकडे, जायचं नक्कीच जायचं आणि घाबरून काहीच उपयोगाचं नाही. पण त्याचबरोबर आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवणं फार गरजेचं आहे, जिकडे थोडंसं दुर्लक्ष होत आहे. महाराष्ट्रात राहणारा महाराष्ट्रीय म्हणतो मी महाराष्ट्रीय, पंजाबमध्ये राहणारा म्हणतो मी पंजाबी, बंगालमध्ये राहणारा म्हणतो मी बंगाली. अरे कधी तुम्ही म्हणणार की मी भारतीय आहे? कधी म्हणणार? हे आधी म्हणा, कारण ते तुम्ही आधी आहात. आम्ही म्हणत नाही की तुम्ही पंजाबी नाही आहात, तुम्ही मराठी महाराष्ट्रीय नाही आहात, असं आम्ही कुठे म्हणतो. आहात, असलेच पाहिजेत, पण सर्वात आधी तुम्ही भारतीय आहात ह्याचा गर्व बाळगा. आणि मग तुम्हाला त्यानंतर मग अजून जास्त रस घेऊन गर्वानं सांगता येईल की हो मी हिंदू आहे. काय त्याच्यात लाज वाटायची काय? काय का लाज वाटून देता तुम्ही? हिंदू धर्म हा एकमेव असा धर्म आहे की जर तुम्हाला तो हवा असेल तर तुम्हाला त्याच्यात जन्म घ्यावा लागतो. तुम्ही हिंदू कन्वर्ट नाही होऊ शकत. इतर कोणत्याही धर्माचं तुम्ही धर्मांतर करू शकता, हिंदू नाही. तर गर्व बाळगा. आज मला खूप आनंद आहे की हा पुरस्कार मला देण्यात आलेला आहे. मी सर्व मंगेशकर कुटुंबियांना एक वचन देऊ इच्छितो आज की तुम्ही हा पुरस्कार दिला याबद्दलचा आनंद तर मला आहेच, पण त्या आनंदाबरोबर एक जाणीव आहे आणि ती जाणीव आहे म्हणजे जबाबदारीची जाणीव. मी स्वतःला जबाबदार मानतो. आज जिम्मेदारी क्या होती है हे मला दिसून आलं मला जेव्हा हा पुरस्कार माझ्या हातात आला आणि एवढ्या मोठ्या व्यक्तिमत्वाने मला हा पुरस्कार दिला, एवढ्या मोठ्या नावाचा हा पुरस्कार मंगेशकर कुटुंबियांनी मला दिला. एक जबाबदारी आहे. तर त्यामुळे मी एक वचन देऊ इच्छितो की गेली 62 वर्ष ज्या प्रकारे मी मेहनत केली, काम करण्याचा प्रयत्न केला, काहीतरी करून दाखवण्याचा प्रयत्न केला, पुढची 62 वर्ष सुद्धा तेच करेन. असं मी सर्व मोठे आहेत त्या सर्वांच्या चरणाला, सर्वांच्या पायाला हात लावून मी हे वचन देऊ इच्छितो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय कला. रेडिओ सिटी